तर इथे एक दृश्य आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात दाखल झालेत। पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात जी वारीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचा आढावा उपमुख्यमंत्री घेणार आहेत आणि त्यासाठीच आज पंढरपूरचा दौरा उपमुख्यमंत्री करतायत। इथे दृश्य आपण पाहतोय, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसात सुद्धा उपमुख्यमंत्री इथे आता या सगळ्या मंदिर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडे। संकेत, काय अधिकचे अपडेट्स? उपमुख्यमंत्री दाखल झालेत। खरं तर एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये दरवर्षी वारीच्या पूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येतात आणि आत्ताच एकनाथ शिंदे विठ्ठलाची जी पदस्पर्श दर्शन रांग आहे त्या दर्शन रांगेत आलेत आणि दर्शन रांगेत आल्या आल्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पडत्या पावसात सुद्धा एकनाथ शिंदे भाविकांची संवाद साधतायत। 1 लाख मिनरल पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना वाटण्यात येत आहेत। तानाजी सावंत यांनी या बाटल्या आणल्यात आणि ह्याच बाटल्या वाटप करताना भाविकांशी संवाद साधतायत। त्यांना दर्शन रांगेत मिळणाऱ्या सेवा सुविधा असतील, आरोग्याच्या व्यवस्था असतील किंवा थेट असतील, त्या साऱ्यांची पाहणी आणि संवाद एकनाथ शिंदे सांगतात। विशेष म्हणजे वारकऱ्यांचा सुद्धा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणावर दिसतोय। वारकरी मोठ्या संख्येनं एकनाथ शिंदेंचा हात उंचावून त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत असणारा जो उत्साह आहे, वारकऱ्यांची त्यांच्याबद्दल असणारी जी भावना आहे, तळमळ ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसते। दीपाली, नक्कीच संकेत, आपण पाहतोय दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागलेली आहे। साधारण किती वेळ लागतोय दर्शनासाठी? आज मितीला जर पाहिलं तर दर्शनासाठी आज किमान 8 ते 10 तासांचा कालावधी लागतोय। म्हणजे VIP दर्शन पूर्णपणे पंढरपुरात बंद केल्यानंतर 5 ते 6 तासांचा वेळ जो आहे तो अधिकचा भाविकांना मिळाला आहे। वेळ कमी झालेला आहे। त्यामुळं पूर्वी जे 14-15 तास लागत होते तो दर्शनाची वेळ मात्र आज 8 तासांवर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळं प्रत्येक येणारा भाविक आहे तो VIP दर्शन बंद केल्यामुळं थेट विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेतोय। सुलभ दर्शनाची व्यवस्था होती। दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, चहा नाश्त्याची व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, अशा साऱ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। मंदिर समितीकडून अगदी इथे 24 तास अभंगाचे गायन वगैरे असेल अशा पद्धतीची संपूर्ण व्यवस्था। एकंदरीत जो आध्यात्मिक वातावरणाचा ठेवा आहे संपूर्णपणे तो वारीमय वातावरण हे आत्तापासूनच सुरू झाले आणि यामध्येच आता एकनाथ शिंदे जे आहेत ते वारकऱ्यांशी संवाद साधतायत। खास करून महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे ज्यांना म्हणतात, त्या महिलांशी सुद्धा ते संवाद साधतायत, पाणी बॉटल देत आहेत आणि हा सगळा संवाद साधत असताना तुम्ही कुठून आलाय, किती वर्ष झालं वारी करताय, विठ्ठलाच्या दर्शनाला किती वाजता दर्शन रांगेत लागलेत, अशा अनेक प्रश्न शिंदेंकडून विचारले जातात आणि या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते वारकरी देताना दिसत आहेत। आणि या सगळ्यांमध्ये मात्र मुसळधार जो पाऊस आहे तो मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात आलेला दिसतोय आणि याच पावडत्या पावसातही जो वारकऱ्यांचा विठ्ठल भक्तीप्रती असणारा उत्साह आहे आणि एकनाथ शिंदेंचा वारकऱ्यांप्रती असणारा उत्साह आहे तो उत्साह मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसून येतोय। एकनाथ शिंदे आता थेट पाणी बाटलची रांग आहे त्या रांगेत वारकऱ्यांशी संवाद साधत आता पुढं निघतायत। पुढे ते विठ्ठल मंदिर असेल, चंद्रभागा वाळवंट असेल, 65 एकर परिसर असेल, हे जे पंढरपुरातले इतर वारकऱ्यांच्या गर्दीची ठिकाणे आहेत आणि जिथं वारीची मुख्यत्वे करून तयारी केली जाते याच तयारीचा ते आढावा घेतील। त्यांच्यासोबत सर्व अधिकारी आहेत, माझे आमदार असणारे तानाजीराव सावंत असतील, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे असतील, नगराध्यक्षा प्रणिता भालके, अशी सारी मंडळी आहेत आणि या सगळ्यांसोबत आता एकनाथ शिंदे पडत्या पावसातही वारकऱ्यांच्या तयारीचा आढावा घेताना दिसत आहेत। दीपाली, निश्चितच संकेत, आपण पाहतोय प्रचंड पाऊस होत कोसळतोय आणि तरी सुद्धा उत्साह कुणाचाही कमी झालेला नाहीये, नाही उपमुख्यमंत्र्यांचा कमी झालाय, नाही वारकऱ्यांचा कमी झालेला आहे। या पावसाच्या संदर्भात काय नेमकं नियोजन केलेलं आहे का संकेत तिकडे? निश्चितच पावसाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर संपूर्ण दर्शन रांगेमध्ये पूर्ण वॉटरप्रूफ मंडप असतील, वॉटरप्रूफ दर्शन रांग ही निर्माण करण्यात आलेली आहे आणि याच दर्शन रांगेतून वारकऱ्यांचा प्रवास होतोय। त्यामुळे वारकऱ्यांना ऊन वारा पाऊस याचा कुठल्याही पद्धतीनं जे त्रास जो आहे तो कुठल्याही पद्धतीचा नाहक त्रास वारकऱ्यांना सध्या तरी होताना दिसत नाही आहे। निश्चितच संकेत, आपण पाहतोय की हा जो दौरा आहे या दौऱ्यांमध्ये काही बैठका सुद्धा होणार आहेत का यापुढे? कसं नियोजन आहे नेमकं?